लाईफलाईन क्लिनिकल लॅबोरेटरी अत्याधुनिक मशिनरी युक्त कम्प्युटराइज्ड व मान्यता प्राप्त लॅबोरेटरी, अल्प दरात रक्त, लघवी, थुंकी व सर्व प्रकारच्या तपासणीचे विश्वसनीय केंद्र। आमचा पत्ता गोकुळ नगरी रोड, डॉक्टर जपे हॉस्पिटल शेजारी, तालुका कोपरगाव। संपर्क क्रमांक 80 07 80 76 58 व 82 75 38 86 48। गणेशोत्सव निमित्त युवा नेते विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने वाजवेल तो गाजवेल ढोल ताशा स्पर्धा शनिवारी कोपरगाव येथे आयोजित करण्यात आली होती। यावेळी विविध ढोल ताशा वादक मंडळांनी आपला सहभाग नोंदवला होता। या स्पर्धेसाठी भरीव बक्षिसे ठेवण्यात आली असल्याने एकच चुरस बघायला मिळाली। सांस्कृतिक वारसा जतन करणारे संजीवनी युवा प्रतिष्ठान हे सतत कौतुकास्पद उपक्रम घेत असते। युवकांना हक्काचे आणि निपक्षपाती व्यासपीठ उभे करून देत कलागुणांना वाव देण्याचे काम केले जाते। सध्या मोबाईलच्या आणि धकाधकीच्या जीवनातून आपण वेळ काढून सांस्कृतिक वारसा जतन करण्याची वेळ आली आहे। आपल्या संस्कृतीचे वाद्य आणि कला जपली गेली पाहिजे। यासाठी पुढील वर्षी अधिक भव्य स्वरूपात या स्पर्धेचे आयोजन करणार आहोत। महिला भगिनींना सहभाग अतिशय मोठ्या प्रमाणात यासाठी आहे, हे अभिमानास्पद आहे। वादक मोठा झाला की पथक आपोआप मोठे होईल, हा विचार घेऊन आपण पुढे गेलो तर येणाऱ्या काळात नक्कीच खूप यश मिळेल। सामूहिक शक्ती तेव्हा वाढते जेव्हा आपण उणिवा दूर करून सकारात्मक दृष्टीने मार्ग काढतो, तेव्हा यशस्वी होण्यासाठी संधी आपोआप चालून येतात। कोपरगावकर हे संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या सर्वच उपक्रमांना भरभरून साथ देतात। असेच आशीर्वाद पाठीशी ठेवावे व गणरायाने सर्वांना सुखी आणि आनंदी ठेवावे अशी प्रार्थना केली। स्पर्धेत कोण हारले कोण जिंकले यापेक्षा भारतीय संस्कृती जिंकली, असे कोल्हे यावेळी म्हणाले। अतिशय पारदर्शक स्पर्धा आयोजित केल्याने कोल्हे यांचे सर्वच मंडळांनी कौतुक केले आहे। संगमनेर येथील तांडव ढोल पथकाने अतिशय सुरेख वादन करून सर्वांची मने जिंकली होती। या स्पर्धेत हिंदुवाडा तरुण मंडळ प्रथम क्रमांक, मुंबादेवी मंडळ द्वितीय, हत्ती गणपती मंडळ तृतीय, जय तुळजा भवानी मंडळ चतुर्थ असे पारितोषिक देण्यात आले। त्याचप्रमाणे विजेता तरुण मंडळ, सनी ग्रुप, संयुक्त प्रगत शिवाजी रोड मंडळ, मनसे ढोल पथक, माता लक्ष्मी आई मंडळ आदींनी देखील अतिशय सुरेख सहभाग नोंदवला। त्यामुळे स्पर्धेत चुरस निर्माण झाली होती। निकाल वाचन सुरू असताना विवेक भैया कोल्हे यांनी सांगा कोण जिंकणार असा प्रश्न प्रेक्षकांना विचारला। त्यावर प्रेक्षकांनी फक्त विवेक भैया जिंकणार असा जल्लोष केला। यावेळी मंचावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते संदीप वरपे आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे व RPIचे देखील पदाधिकारी उपस्थित असल्याने कोपरगाव शहरात तर्कवितर्कांना उधाण आले आहे। या प्रसंगी नादब्रह्म संगीत विद्यालयाचे प्रमुख संगीत विशारद विराज किर्लोस्कर यांच्या हस्ते या स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला होता। यावेळी विविध पदाधिकारी, नागरिक मंडळे आणि युवा सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कोपरगाव एक्सप्रेस न्यूज साठी सुनील ससाणे, कोपरगाव।
त्या ठिकाणी ठेवतो आहे। दुसरा पारितोषिक 15,000 ऐवजी 21,000 आपण त्या ठिकाणी केलेलं आहे। तिसरा पारितोषिक 10,000 ऐवजी 15,000 आपण त्या ठिकाणी केलेलं आहे। त्याचप्रमाणे चौथं पारितोषिक जे नव्हतं ते आपण 10,000 या ठिकाणी चौथं पारितोषिक। गणपती बाप्पा मंगल मूर्ती मोरया। जजेस निकाल रेडी का तुमचा? हॅलो हा निकाल रेडी आहे। तुम्ही बोलणार आहे का काही आधी निकालाच्या आधी? दोन शब्द जरा सगळ्या वादकांशी साधून घेतो। तर निकाल जाहीर करू बघतो। मी सर्वात प्रथम भैया शेठ यांचं अभिनंदन करतो की त्यांनी आपल्या सर्व वादकांसाठी एवढा मोठा मंच उभा करून दिला। तर त्यांची मला एक गोष्ट कायम म्हणजे आवडती, सिम्पल लिव्हिंग अँड हाय थिंकिंग। मी त्यांचे व्हिडिओ पण खूप बघत असतो। अशी म्हणजे एज्युकेटेड पर्सनॅलिटी कमी आपल्या इकडे, तर त्यांचं मी सर्वप्रथम अभिनंदन करतो। तर निकाल जाहीर करण्यासाठी आधी काही डिसअपॉइंटमेंट ज्यांची झालेली आहे त्यांचं मी सांगतो। म्हणजे जे क्वालिफाईड झाले, निकष काय लावले, कसं सोडा, सगळ्यांना माहिती द्या। ज्यांचा नंबर आला ते कशा आधारित नंबर जास्त मिळाल त्यांना, त्यांचं सिंक्रोनायझेशन, जे वादन झालं त्यांचं सिंक्रोनायझेशन, त्यांचे एक्सप्रेशन, चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन, ड्रेपरी, त्याच्यानंतर काही पथकांनी जे सोशल मीडियाचे जे स्लोगन केले त्याच्याबद्दल पण त्यांचं अभिनंदन। काही पथकांनी टाळ, पकवाद, परत काही विविध रूपं पण सादर केली आणि काही पथकांना कमी मार्क कशामुळे पडले ते पण सांगतो। कॉम्बिनेशन मध्ये जरा मिसमॅच झालं, त्याच्यानंतर सेम पॅटर्न रिपीट झाले आणि ड्रेपरीला पण तिथं काही मार्क कमी पडले। काही पथकामध्ये मुली पण नव्हत्या, तिथं पण त्यांना मार्क कमी पडले। तर असो, सर्व वादकांचं अभिनंदन, खूप छान वाजवलं। वादक म्हणून मोठे व्हा, पथक आपोआप मोठं होईल। पथकासोबत आपल्या जिल्ह्याचं, तालुक्याचं पण नाव मोठं होईल। तर मी वा, वादक म्हणून मोठे व्हा, पथक आपोआप मोठे होईल असं त्यांनी सांगितलेलं आहे। सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। काय वाटतं तुम्हाला, कोण जिंकल यावेळेस? आवाज येत नाही।